श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आजचा हा व्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. ह्या व्लॉगमध्ये आता आमची 15 तारीख 15 डिसेंबर या दिवशी दत्तात्रेयचा जन्म झाला आणि आमच्या मठामध्ये पारण्याचा जो सप्ताहाचा शेवटचा दिवस होता. शेवटचा दिवस आम्ही पहाटे 4 वाजता गेलो मठात. तिथून पुढं आमचा पारण्याचा शेवटचा पाठ झाला आणि तिथून पुढे मग आम्ही महाप्रसाद घरून बनवून आणायला सांगितलं होतं प्रत्येक स्वामी सेवकाला. वरईचा भात आणि शेंगदाण्याचं बेसन असं सगळ्यांनी घेऊन आले होते. असे मोठे टोप ठेवले होते, त्याच्यात सगळ्यांनी तो जमा केला, प्रत्येकाच्या वाटेचा हिस्सा. आणि नंतर दुपारी मला वाटते 1 का 1:30 वाजता आम्हाला तो उपवासाचं जेवायला भेटलं. म्हणजे पंक्ती लागल्या होत्या अशा. तुम्हाला आता पुढच्या ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसेलच पंक्ती बसलेल्या. पहिले लेडीज लोक जेवली, त्याच्यानंतर आम्ही जेवलो आणि खूप असं मस्त पारायण झालं. या 7 दिवसात आम्हाला जेवढी जास्तीत जास्त सेवा करता येईल तेवढी आम्ही श्री स्वामी समर्थ दत्तगुरूंची केली. तुम्हाला हा ब्लॉग बघा, शेवटपर्यंत आवडेल, नक्कीच आवडेल. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि असेच स्वामींच्या रिलेटेड चांगले व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. आमचा पारण्याचा शेवटचा दिवस बघा, रांगोळी मस्त चालली. स्वामींचं चित्र काढलं आहे रांगोळीमध्ये. बघा कसा मस्त सजवलं आहे आमचं मठ. बघा स्वामींची मूर्ती दिसते आमची. आता दत्तगुरूची प्रतिमा केली, तयार केली आहे, पेंटिंग केलेली आहे. हे बघा इथं पारायण झालं आमचं. जवळजवळ 2,500 ते 3,000 लोक पारायणाला बसली होती. हे बघा पहाटे 4 वाजता आम्ही पारायणाला सुरुवात केली. हा शेवटचा दिवस आमचा 15 डिसेंबर 2024. हे बघा आता इथं महाप्रसाद जो आणला आहे घरून प्रत्येकाने, वरईचा भात आणि शेंगदाण्याचं बेसन, हे मोठमोठ्या टोपांमध्ये टाकायचा कार्यक्रम चालू आहे. प्रत्येकाला आणायला सांगितलं होतं, प्रत्येक स्वामी सेवकाला जे पारण्याला बसले होते. आणि तिथून पुढे ते वाटप होणार होतं. बघा एवढा मोठा मंडप आहे बघा, जवळजवळ 2,500 पब्लिक बसल एवढं मंडप. सगळी व्यवस्था केली होती मठाने. सगळे सेवकारांनी खूप मदत केली. पाण्याचा बंदोबस्त केला होता, बसायचा बंदोबस्त, मंडपाचा मस्त बंदोबस्त, सगळी व्यवस्थित व्यवस्था केली होती. पत्राळा उचलायला वेगळी माणसं होती, सगळी म्हणजे व्यवस्था एकदम परफेक्ट केली. खूप 7 दिवस कसे गेले काही कळालं पण नाही.